अजित पवार यांच्या विमान अपघाताची सविस्तर चौकशी व्हावी आणि सोबतच FIR दाखल केला जावा या मागणीसाठी रोहित पवार यांनी गाठी भेटींचं सत्र सुरू केलेलं आहे, जे आज दिवसभर सुद्धा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं। आज रोहित पवार राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते आणि या भेटीनंतर राज ठाकरेंनी सुद्धा एक महत्त्वाचं विधान केलं की अजित पवारांचा अपघात नेमका धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे, असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे नव्या चर्चांना बळ दिल्याचं बोललं जात आहे। सोबतच FIR का नोंदवला जात नाही असा प्रश्न विचारत काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय राज यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे ब्लॅक बॉक्स बाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलं। यापूर्वी रोहित पवारांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, बारामती पोलीस स्थानक आणि पुण्यात CIDच्या कार्यालयामध्ये धाव घेत या अपघाताच्या तपासावरती बोट ठेवलं। प्रश्न असा आहे की अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात हा धुक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाही आहे। सरकारी दबावामुळे FIR जर नोंदवला जात नसेल, तेही अजित पवारांसारख्या व्यक्तीसाठी, तर याच्यात काय नेमकं काळबेरं आहे ते मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित। तर त्याच्यामुळेच काय होतंय की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत। 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे। आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा FIR आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही FIR घेऊ नका। पण अधिकाऱ्यांना जर समजा सरकारच सांगत असेल की करून घ्यायचं नाही, तर तुम्ही अधिकाऱ्यांना काय दोष देणार? नाही, आता मला असं वाटतं की त्यांनी हा प्रश्न, विधानसभा अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये ही गोष्ट मांडावी। उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेला मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या खासदारांनी ते प्रश्न तिकडे उपस्थित करावेत आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे। मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे। आणि राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ती सुद्धा जाणून घेऊया। दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला। आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या। जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली। त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला। त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो। दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।